नमस्कार मित्रांनो. सगळ्यात आधी सॉरी मी लाईव्ह मॅरेथॉन नाही घेऊ शकत. याचं कारण असं आहे की तुमच्या एक्झाम बरोबर माझ्या पण एक्झाम सुरू होत आहेत मंडेपासून. त्यामुळे लाईव्ह तर मी नाही येऊ शकत आहे. त्यासाठी सॉरी, कारण माझे बॅक टू बॅक पेपर्स आहेत. तुमच्यासाठी मला सुट्टी पण नाहीये मध्ये. परंतु मी हे ट्राय करणार आहे की तुम्हाला जे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये व्हिडिओज आहेत ते सगळे मी प्रोव्हाईड करेन, डोंट वरी. आणि आतापर्यंत आपण जो काही सिलेबस केलेला आहे तेवढा सफिशियंट आहे. तो जर तुम्ही मिस केला असेल तर प्लीज तो पहा, कारण त्यामध्ये आपण सगळं ग्रामर कव्हर केलंय, सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तेवढा सिलेबस पण तुम्ही बघितला तरी पण सफिशियंट आहे. याच्या पलीकडे काही एक्झाम मध्ये नाही येणार. जे जे रेकॉर्डेड व्हिडिओज आता तुम्हाला मिळत आहेत त्यावरती प्लीज फोकस करा, कारण त्यातलंच एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे. आता आपण बघतोय ग्रामरचे क्वेश्चन, जे की सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत आणि एक्झाम मध्ये पण यातलेच क्वेश्चन्स येणार आहेत. मॅक्सिमम मराठी बोलण्याचा प्रयत्न यासाठी करते, कारण कमेंट्स आल्या होत्या की मराठीमधूनच शिकवलं जावं. इन केस तुम्हाला एखादा शब्द वगैरे नाही समजला तर मी तुम्हाला प्रफर हिंदीमध्ये पण सांगणार आहे. ठीक आहे. लेट अस स्टार्ट. सॉरी, मी मॅरेथॉन खरंच नाही घेऊ शकत आहे. बट बेस्ट ऑफ लक, कारण तुम्हाला जे जे व्हिडिओज मी अपलोड करून दिलेले आहेत त्यातल्याच एक्झाम मध्ये येणार आहे. ते नीट आणि नक्की पहा व्हिडिओज, तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर मिळणार आहे. लेट अस स्टार्ट. स्टार्टिंग विथ फर्स्ट आपला क्वेश्चन, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, वचन बहुवचनामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे वचन परिवर्तन करायचं आहे. अहम वाणिज्य शाखाया स्नातक. बघूनच कळतंय की हे कशामध्ये आहे, एकवचनामध्ये आहे. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, बहुवचनामध्ये. अहमचं बहुवचन काय होतं, एक्झॅक्टली वयम होतं. हे कसं कळलं मला, कारण आपण अस्मतचा टेबल केलेला आहे त्यामध्ये हे होतं. अहमचं बहुवचन होतं वयम. वाणिज्य शाखा हा कर्म असल्यामुळे काही चेंजेस नाही होणार आहे असं लिहायचं आहे. आणि स्नातक अहम प्रमाणे स्नातक होतं, वयम प्रमाणे होणार आहे स्नातका, हा बहुवचनामध्ये चेंज. तुम्ही जर क्रियापदाचे पण टेबल केले असतील तर यू नो की या ठिकाणी काय येतं, स्नातक येतं. हे झालं आपलं पहिल्याचं आन्सर. दुसरं सांगितलेलं आहे तुम्हाला लकार परिवर्तन करायचं आहे. अहम अध्ययने यत्नम करोमी. करोमी वरून काय कळतंय आपल्याला, हा प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे लटलकार आहे. राईट. आता आपल्याला याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, विधिलिंग लकारामध्ये कन्वर्ट करायचं आहे. लेट्स डू दॅट. आधी तर मी जरा कलर चेंजेस करते, कारण हे कलर ना सगळे दिसत नाहीयेत. येस, चलो हा दिसेल. आता जेव्हा आपण लकार परिवर्तन करतो तेव्हा सगळं सेंटेन्स सेम येतं, फक्त जे क्रियापद आहे तर ते चेंज होतं. तर तुम्हाला पहिल्यापासून यत्नम पर्यंत सेमच लिहायचंय. फक्त करोमीचं काय होईल, कुर्याम. अगेन हे मला कसं कळलं, तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. असं आणि टूचे टेबल्स तुम्हाला सगळे पाठ करायचे आहेत. जे पण मी तालिकाच्या व्हिडिओमध्ये दिले ते सगळे तालिका करायचे आहे तुम्हाला. इन केस व्हिडिओ मिस झाला असेल तर चेकआउट करा, प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, कारण त्यातलेच टेबल्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. नेक्स्ट आहे पूर्वकालवाचक निष्कास्य. याच्यावरती आपण फुल व्हिडिओ घेतलेला आहे. इन केस तुम्हाला इथे नाही समजलं नीट तर त्या व्हिडिओमधून नक्कीच समजेल, कारण खूप डिटेलमध्ये मी सगळे रूल्स वगैरे एक्सप्लेन केले होते. आता इथे सगळ्यात पहिला टास्क हा असतो की पूर्वकालवाचक कुठला आहे ते ओळखा. तर उपगम्य हे या ठिकाणी पूर्वकालवाचक ल्यबंत अव्यय आहे, त्वांत नाहीये, ल्यबंत आहे. तर पहिली गोष्ट आपण केली, ल्यबंत अव्यय ओळखलं. आता हे सॉल्व्ह कसं करायचं आहे. तर सॉल्व्ह करताना बघा, सहमध्ये काहीच फरक नाही पडणार, करता आहे असा येईल. महोदयम जे की कर्म आहे त्याच्यामध्ये पण काहीच फरक नाही पडणार, ते पण आहे असं येईल. उपगम्यला काय करायचं आहे, वदती प्रमाणे करायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे, उपगच्छती. ठीक आहे, वदती प्रमाणे सेम टेन्स, सेम वचन, सगळं सेम. या ठिकाणी काय येईल, उपगच्छती. उपगच्छती. आणि नेक्स्ट काय येणार आहे, या ठिकाणी जे गिवन क्रियापद आहे तर ते म्हणजेच वदती. जे पण ऍक्च्युअल क्रियापद असेल ते लिहायचं. आणि अल्टिमेटली लास्टला काय एंड द्यायचा, चा एंड द्यायचा, हा रूल आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तो महोदयाकडे गेला आणि बोलला, असं याचं मिनिंग होतं. आधी काय होतं मिनिंग, की तो महोदयाकडे जाऊन बोलला. तर त्या जाऊनला काढून आपल्याला गेला आणि बोलला अशामध्ये कन्वर्ट करायचं होतं, जे की आपण केलेलं आहे. इन केस तुम्हाला नाही समजत आहे तर प्लीज जो इनिशियल वाला व्हिडिओ आहे ज्यामध्ये खूप बेसिक पासून एक्सप्लेन केले तो चेकआउट करू शकता. आता आपण रिव्हिजन करतोय, त्यामुळे कदाचित थोडंसं फास्ट होऊ शकतं. नेक्स्ट आहे अपि भवती संस्कृतम पाठयती. म्हणजे तुम्ही संस्कृत शिकवता का, असा क्वेश्चन आहे. भवती स्थाने त्वम उपयोजित करायचं आहे, म्हणजे भवतीला काढून त्वम करायचं आहे. जेव्हा आपण हे करतो तेव्हा अर्थात क्रियापदामध्ये पण चेंजेस होतात. या ठिकाणी अपि तर आहे असं येईल, भवतीच्या ऐवजी त्वम लिहिणं ह्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाहीये, ते फक्त तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. आणि पाठयतीचं तुम्हाला कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, त्वम सारख्या क्रियापदामध्ये करायचं आहे. म्हणजेच कसं होणार आहे, एंडला काय येतं, ती जर असेल म्हणजे लटलकारामध्ये असेल तर काय होणार आहे, पाठयसी. अगेन तुम्हाला असं वाटेल की मला कसं कळलं हे, तर याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय, त्वम स्थाने भवानी उजेत. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सगळे टेबल्स दाखवलेले आहेत. तो तुम्ही चेकआउट करू शकता. नेक्स्ट आहे प्रयोग परिवर्तन. याच्यावरती आपण लाईव्ह सेशन घेतलं होतं. मला सांगा कोण कोण त्या सेशनमध्ये अटेंड होतं, कारण अतिशय महत्वाचं ते सेशन होतं. हे वाच्य परिवर्तनवालं, कर्तृवाच्य कर्मवाच्यवालं.
तर बघा, अपि पदवी अपि प्राप्तामया याच्यामध्ये कर्ता तृतीय मध्ये आहे, म्हणजे हे कशामध्ये आहे, कर्मवाच्यामध्ये आहे. चेंज करायचं आहे कशामध्ये, कर्तृवाच्यामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा कर्तृवाच्यामध्ये चेंज करताना आपण कर्त्याला आपण आधी काय करणार आहोत, चेंज करणार आहोत कशामध्ये, प्रथमामध्ये. कारण कर्मवाच्याचा रूल काय आहे, 3-1-1 आणि कर्तृचा रूल काय आहे, 1-2-1. ज्यामध्ये कर्ता प्रथमेमध्ये, कर्म द्वितीयमध्ये आणि जो क्रियापद आहे तर तो कर्त्यानुसार असतो. कर्ता मया आहे, मयाचं तृतीयचं प्रथम रूप काय येणार आहे या ठिकाणी, अहम येणार आहे. सो अहम. प्राप्ताचं काही प्राप्ताचे आहे क्रियापद तर ते अहम प्रमाणे बदलेल. प्राप्ताचं काय होईल मग, प्राप्तवान. अगेन हे पण मी एक्सप्लेन केलेलं आहे वाच्य परिवर्तनच्या व्हिडिओमध्ये. पदवी अपीला काहीच फरक पडणार नाहीये. सो पदवी अपी जसं आहे तसं या ठिकाणी येणार आहे. आणि सॉरी हेच आहे ना, क्वेश्चन मार्क नाहीये, दंडक आहे. ठीक आहे. सो हे झालं याचं उत्तर. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याला आपण थोडंसं इथे उचलून ठेवूयात. आफ्टर दॅट नेक्स्ट आपल्याला विचारलेलं आहे ते म्हणजे छात्राः संस्कृतम अपि पठितुम शक्नुवन्ति. आता हे कशामध्ये आहे, बहुवचनामध्ये. याला काय करायचं आहे, एकवचनामध्ये करायचं आहे. छात्राचं काय होईल, एकवचनामध्ये छात्रः होईल, म्हणजे या ठिकाणी काय आलं पाहिजे, छात्रः आलं पाहिजे. संस्कृतम अपि काही चेंज नाही होणार कारण ते कर्म आहे. पठितुम पण काही चेंज नाही होणार, कर्म आहे. शक्नुवन्ति हे कशामध्ये आहे, बहुवचनामध्ये. याचं तुम्हाला काय करायचं आहे, फक्त शक्नोती. ठीक आहे. वंतीच्या ऐवजी काय करायचं आहे, शक्नोती. ठीक आहे. तो वंती रिप्लेस करायचा आहे कोणासोबत, शक्नोती सोबत. इतकेच तुम्हाला चेंजेस करायचे आहे, बाकी याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. ठीक आहे. शक्नोती ना, एक मिनिट, असं नाही येणार, हे खाली लिहूया आपण. छात्र बाकी मधलं जे आहे संस्कृतमपी आहे असं, पठितुम पण आहे असं, आणि या ठिकाणी येणार आहे शक्नोती. ठीक आहे. शक्नोती. डन. एवढेच चेंजेस करायचे आहेत, बाकी मधले कर्म आहे असे. नेक्स्ट आहे वयम कार्यरतः स्न्याम. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, लोट लकारामध्ये परिवर्तित करायचं आहे. वयम कार्यरता स्याम. लोट लकारामध्ये म्हणजेच कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, स्यामचं रूप काय तर त्याच्यामध्ये असाम. सो या ठिकाणी वयम कार्यरतः. लोट लकार म्हणजे माहिती आहे ना, रिक्वेस्ट, आज्ञा वगैरे देण्यासाठी आपण वापरतो. अगेन असंचा टेबल तुम्हाला पाठ करावा लागणारच आहे, कारण त्यामधलेच हे सगळी रूप आहेत. ते नाही पाठ केलं तर तुम्हाला हे नाही सॉल्व्ह करता येणार. सो अशा पद्धतीने आपण सगळ्याची उत्तरं बघितलेली आहेत. हे आहे याचं उत्तर. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल की एक्झाम मध्ये कशा प्रकारे हे सगळे क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. आणि त्यानंतर आता आपण बघूयात पुढचं जे आपलं चॅप्टर आहे तर त्याचे क्वेश्चन्स. नेक्स्ट चॅप्टर आहे आपल्याकडे, एक मिनिट हे लोड होतंय का, हा. नेक्स्ट चॅप्टर आहे आपल्याकडे स एव परमाणुचा, आणि त्याचे आता आपण क्वेश्चन्स बघणार आहोत. याच्यामधले क्वेश्चन्स पण अतिशय इम्पॉर्टंट आहेत, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला यातलेच क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. सो हे नीट करायचे आहेत. आता बघा, याच्यामध्ये ना तुम्हाला एकूण अ पर्यंत म्हणजे एवढे सगळे क्वेश्चन्स बघायला मिळतात. एवढी जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर एक्झाम मध्ये तुम्हाला यातलंच विचारलं जाणार आहे. बघा या ठिकाणी काय करायचंय, पूर्वकालवाचक अव्यय निष्कासित करायचं आहे. पहिली स्टेप म्हणजे काय, पूर्वकालवाचक आयडेंटिफाय करा. आयडेंटिफाय केलं. आता आपण काय करायचं आहे, बाकीचं सेंटेन्स आहे तर ते आहे असं लिहून घ्यायचं आहे. बाकीचं सेंटेन्स काय आहे, अर्णवः जपा कुसुमम. हा, आता गृहीतवाचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय, प्रविशती प्रमाणे करायचं आहे. म्हणजे प्रथम पुरुष एकवचनामध्ये आणि लटलकारामध्ये. म्हणजे काय होणार आहे ते, गृह्णाती. म्हणजे काय होणार आहे ते, गृह्णाती प्रविशती च. तर आपण ऍज युजल आपला रूल आहे. इन केस तुम्हाला नाही समजत आहे तर बेसिक्स पासूनचा व्हिडिओ अपलोड केला, त्याच्यामध्ये मी सगळे रूल्स सांगितले होते. तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. नेक्स्ट आहे वाच्य परिवर्तन करायचं आहे. किम दृष्टम त्वया. त्वया आपला कर्ता आहे. कर्ता कशामध्ये आहे, तृतीयमध्ये आहे. जर तुम्हाला युष्मतचा टेबल माहिती असेल तर युनो कर्ता तृतीयमध्ये आहे. आणि कर्म जे आहे तर ते अजुजल प्रथमामध्ये आहे. आणि दृष्टम जे आहे तर ते त्वयाप्रमाणे चालतंय, म्हणजे ते पण प्रथमेमध्ये आहे. आता हे जे कर्मवाच्यम आहे त्याला आपल्याला कर्तृमध्ये कन्वर्ट करायचंय. सो त्वयाचं हे काय होणार आहे, प्रथमा कर्तृमध्ये करताना आपण काय करतो, 1-to-1 करतो. सो कर्ता कशामध्ये येईल, प्रथमामध्ये. म्हणजे त्वम. किम जे आहे आपलं कर्म तर ते आहे असंच येईल. आणि या ठिकाणी आहे दृष्टचं काय होणार आहे, दृष्टवान. दृष्टचं काय होईल, दृष्टवान. ठीक आहे. डन. कर्तृवाच्यामध्ये झालेलं आहे. नेक्स्ट बघा, वयम तू केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानीमः. या ठिकाणी तुम्हाला वयम म्हणजे काय बहुवचनामध्ये दिले आणि याचं एकवचनामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मगाशी आपण अहमचं वयम केलं होतं, आता वयमचं काय करावं लागेल, अहम करावं लागेल. सो अहम.
अहम तू केवलम तस्य महाभागस्य नामधेयम, हे जे आहे ते पूर्ण आहे असं येईल, कारण कर्मामध्ये काहीच बदल नाही करायचे आहे. जाणीमह आहे ते कोणाप्रमाणे आहे, वयम प्रमाणे आहे. आपल्याला काय करावं लागेल, अहम प्रमाणे करावं लागेल. अहम प्रमाणे काय येईल, लट लकार प्रथम लट लकार उत्तम पुरुषामधलं एक वचन जाणामी. ठीक आहे, डन. बाकी मधलं जे आहे तर ते आहे असं लिहायचं आहे. टेबल्स नुसार तुम्हाला नक्कीच हे कळणार आहे. लंग लकारामध्ये म्हणजे पास्ट टेन्स मध्ये वाक्य कन्वर्ट करायचं आहे. जेव्हा पण तुम्ही लकार कन्वर्ट कराल तेव्हा तुम्हाला आधीच्या वाक्यामध्ये काहीच बदल करायचं नसतं, तुम्हाला फक्त क्रियापदामध्ये चेंज करायचंय. आता इथे काय लिहिलंय, अहम विस्तरेण पठितुम इच्छामी, म्हणजे मला याच्याबद्दल विस्तृत वाचायचं आहे, सविस्तर वाचायचं आहे. आहे म्हणजे हे लट लकारामध्ये आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, लंग लकारामध्ये म्हणजेच पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पहिलं जे सेंटेन्स आहे पठितुम पर्यंत, तर ते आहे असं येईल, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही करायचे. फक्त इच्छामीचं काय होणार आहे या ठिकाणी, ऐच्छम. अरे, ऐच्छम. ठीक आहे, डन. इच्छामीचं काय होणार आहे, ऐच्छम. अगेन हे पण तुम्हाला टेबल्स मध्ये बघायला मिळेल. 10th स्टँडर्ड मध्येच इच्छाचं टेबल आहे, त्याच्यामध्ये बघायला मिळेल. महाविद्यालय कनाद विषयकानी पुस्तकानी संती एकवचनामध्ये कन्वर्ट करायचं आहे बघा. कनाद विषयकानी पुस्तकानी संती, हे कशामध्ये आहे, पुस्तकानी, म्हणजे खूप सारे पुस्तकं कनाद विषय कनाद ह्याच्याबद्दल, कनाद महर्षींबद्दल खूप सारी पुस्तकं जी आहेत तर ती आहेत महाविद्यालयामध्ये. तर खूप सारी पुस्तकं आहेत म्हणजे हे बहुवचनामध्ये आहे. जेव्हा तुम्ही याचं वचन परिवर्तन कराल तेव्हा तुम्हाला कनाद विषयकानी पुस्तकानी संती याला कन्वर्ट करायचं आहे, कशामध्ये, एकवचनामध्ये. महाविद्यालय आहे असं येईल. कनाद विषयकानीचं कनाद विषयक काम येईल द्वितीयामध्ये. पुस्तकानीचं येणार आहे पुस्तकम, कारण एकच पुस्तकम आहे, पुस्तकम. आणि संतीचं काय येतं एकवचनामध्ये, असती. अस्तीस ती संती, सो त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे अस्ती. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट बघा, त्वम स्थाने भवान स्थाने त्वम योजयत. भवान स्वीकरोतु आहे, याचं काय होणार आहे, आणि भवानच्या जागेवरती तर त्वम आपण काही विचार न करता लिहू शकतो. आणि स्वीकरोतुचं काय येणार, मी हे तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं होतं की स्वीकरोतुचं स्वीकुरु येतं, सो या ठिकाणी स्वीकुरु. ठीक आहे, हे मी एक्झाम्पल आपल्या त्या व्हिडिओमध्ये पण घेतलं होतं, त्वम स्थाने भवानमध्ये पण. बघा नेक्स्ट पण तोच क्वेश्चन आहे, त्वम स्थाने भवान करायचे आता. म्हणजे त्वमच्या ऐवजी भवान तर तुम्ही डिरेक्टली लिहू शकता, त्याच्यामध्ये काही इश्यू नाहीये. दृष्टम पण आहे असं लिहू शकता, त्याच्यामध्ये पण कर्म असल्यामुळे काही चेंजेस नाहीयेत. आणि शक्नोशीच्या ऐवजी काय येईल, शक्नोती. लट लकारामध्ये एकवचनामध्ये, आणि भवान म्हणजेच काय, प्रथम पुरुष. ठीक आहे. महर्षी परमाणोः व्याख्याकृता, वाच्य परिवर्तन करायचं आहे. महर्षीना परमाणोः व्याख्याकृता, तृतीयेमध्ये आहे कर्ता, त्याच्यामुळे हे काय आहे, कर्मवाच्यम आहे. याचं तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे कशामध्ये, कर्तामध्ये. कर्तामध्ये कन्व्हर्जन करण्याचा रूल काय आहे, 1 to 1. म्हणजे महर्षीनाची कुठली विभक्ती आली पाहिजे, प्रथमा विभक्ती. काय येईल, ह्याच्याप्रमाणे भगवताप्रमाणे घेऊ शकता तुम्ही, म्हणजे काय येईल, महर्षीही. ठीक आहे, महर्षीही परमाणोः व्याख्या कृताचं काय येणार आहे, कृतवान. एक्झॅक्टली, कारण महर्षीना प्रमाणे बदलेल ते. ठीक आहे. आफ्टर दॅट 7th आहे ना हे, 6th 7th 8 आहे, सॉरी 8 वाला आहे, 8th आन्सर आहे. नेक्स्ट पण बघा, वाच्य परिवर्तन वालाच आहे. वयम महाभागस्य नामधेयम जानीमह, वाच्य परिवर्तन करायचं आहे. वयम म्हणजे काय, प्रथमामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी कर्ता प्रथमेमध्ये आहे, क्रियापद पण प्रथमानुसार आहे, म्हणजे हे काय आहे, कर्तृवाच्यम आहे. याला तुम्हाला कर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. कर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 311 घेतो. सो वयमच्या ऐवजी काय येईल या ठिकाणी, अस्मतच्या टेबलमध्ये बहुवचन घ्यायचं आहे, तृतीयचं अस्माभिः. अस्माभिः महाभागस्य नामधेयम आहे असं येईल. आणि जानीमहचं काय येईल, न्यायते. आपण बघितलं होतं की जेव्हा आपण कर्मवाच्यांमध्ये कन्व्हर्जन करतो तेव्हा जे क्रियापद आहे त्याचं मूळ रूप प्लस य, आणि मग त्यानंतर ते किंवा ती आपण वापरतो, डिपेंडिंग अपॉन ते आत्मनेय पद आहे की परस्मय पद आहे. अगेन याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय, चेकआउट करू शकता. त्यानंतर 10th बघा, परत वाच्य परिवर्तन वालाच आहे. वाच्य परिवर्तन मध्ये सम्यक उक्तवान त्वया, त्वया तृतीयेमध्ये आहे, हे प्रथमा म्हणजे हे कशामध्ये आहे, कर्मवाच्य. तुम्हाला काय करायचं आहे, याचं कर्तृवाच्य मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्वयाचं या ठिकाणी काय होणार आहे, प्रथमा करावं लागेल, त्वम होणार आहे. सम्यक जे आहे तर ते काय म्हणतो आपण याला, कर्म असल्यामुळे ते आहे असंच राहील, आणि उत्तमचं काय होईल, उक्तवान. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत तर ते सॉल्व्ह करणार आहोत. नेक्स्ट आता आपण बघतोय कुठल्या चॅप्टरचं आहे बरं,
सो अमूल्यम कमलम चॅप्टरचे आता आपण बघणार आहोत. अमूल्यम कमलम आय होप की तुम्हाला म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला कळलेलं आहे, कारण खूप मस्त चॅप्टर आहे हा. इव्हन ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ह्याच्यामध्ये गद्यामध्ये आला तर विशेषण विशेष ओळखा वगैरे हे सगळं येऊ शकतं, जे की आपण ऑलरेडी PYQs मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. तयोः विवादम श्रुत्वा सुदासो व्यमुष्यत. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, त्वांत अव्यय म्हणजे श्रुत्वाला रिप्लेस करायचं आहे. तर तयोः विवादम तर सगळं जे आहे तर ते आहे असंच येईल, ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीये. श्रुत्वा जे आहे तर ते द्रमुष्यक प्रमाणे होईल, जे की लंग लकारामध्ये आहे, त्याच्यामुळे श्रुत्वाचं या ठिकाणी काय होणार आहे, अशृणोत. ओके, लंग लकारामध्ये अशृणोत. सुदासो आहे असं येईल आणि व्यमृषत आणि एंड आपण कशाने करतो, चने. सो एंडला च येणार आहे. किम इच्छस किम त्वम किम इच्छसी, त्वम स्थानी काय करायचंय, भवान. सो डिरेक्टली इथे काय लिहायचं आहे, भवान. किम जे आहे तर ते आहे असं. इच्छसीचं काय होणार आहे, इच्छती. इथे म आला पाहिजे ऍक्च्युली. ठीक आहे, किम इच्छती. डन. नेक्स्ट आहे मे आत्मा कृतार्थताम लभताम. लंग लकारे वाक्य परिवर्तन म्हणजे तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करताना हे जे आहे तर ते आहे असंच येणार आहे, फक्त तुमचं क्रियापद बदलेल. सो पहिलं वाक्य ते आहे असं लिहा आणि इथे काय होणार आहे, लभत. पास्ट टेन्स मध्ये लभतामचं. शिशिर ऋतो पद्मम व्यकसत. आता एक पद्म म्हणजे काय, एक पद्म उमललेलं आहे शिशिर ऋतूमध्ये. हे काय आहे, एकवचनामध्ये आहे, तुम्हाला बहुवचनामध्ये कन्वर्ट करायचंय. तर शिशिर ऋतू जे आहे तर ते आहे असं येईल. पद्ममच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो, वनम म्हणजे एक होतं, वनानी जास्त होतं तर पद्मानी होईल या ठिकाणी. आणि व्यकसत आहे याच्याऐवजी काय येईल, व्यकसन. अगेन लंग लकाराचा टेबल तुम्हाला माहिती असला पाहिजे, त्यानुसार आपण हे सगळं सॉल्व्ह करतोय. टेबल्सला दुसरं काहीच ऑप्शन नाहीये, तुम्हाला प्रत्यय पाठ करावेच लागणार आहेत. आता बघा, वाच्य परिवर्तन करायचं आहे. सुदासो सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितवान. सुधास प्रथमेमध्ये आहे, समर्पितवान त्याच्याप्रमाणे आहे, म्हणजे हे कशामध्ये आहे, कर्तृमध्ये आहे. कर्मामध्ये कन्वर्ट करायचं आहे. देवः देवेन त्याच्याप्रमाणे सुदासेन येईल या ठिकाणी. सुदासेन सुगत चरणाभ्याम कमलम आहे असं येईल. आणि समर्पितवानचं काय येणार आहे, समर्पितम. ठीक आहे, समर्पितम. अगेन टेबल्स माहिती असेल तुम्ही आरामात हे सॉल्व्ह करू शकता. अहम विपुलम धनम प्राप्नुयाम. लकार लिहायचा आहे, याचा लकार परिचय करायचा लकारचा. प्राप्नुयाम हे कशामध्ये आहे, म्हणजे मी विपुल धनम जे आहे तर ते घेऊन येईन, यांना आपण काय म्हणणार आहोत, विधिलिंग लकार. विधिलिंग लकार. ठीक आहे, डन. सो अशा पद्धतीने आपण या चॅप्टरचे पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. नेक्स्ट आता आपण पाहतोय फर्स्ट चॅप्टर. फर्स्ट चॅप्टरचे मोस्टली क्वेश्चन्स आपण याच्या आधी पण सॉल्व्ह केले, जेव्हा मी सगळे एक्झाम्पल्स घेतले होते त्याच्यामध्ये, कारण आपण सुरुवातच ग्रामरची यापासून केली होती. सो आता हे रिव्हिजन असेल आपली. अगेन बघा, पूर्वकालवाचक त्वांत अव्यय कुठला आहे, ज्ञात्वा. ज्ञात्वा कोणाप्रमाणे असला पाहिजे, अभवन प्रमाणे असला पाहिजे. आता ज्ञात्वा जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा या ठिकाणी काय येईल, मग पास्ट टेन्स मध्ये अजानन येईल, अभवन प्रमाणे. ठीक आहे, पास्ट टेन्स मध्ये असलं पाहिजे. सो पृथुवैन्यस्य निस्पृहताम अजानन स्मृती गायक हा प्रसन्न हा अभवन हे आहे असं लिहायचं आणि शेवटी फक्त च लिहायचं आहे. ठीक आहे, असं तुमचं पूर्ण वाक्य बनेल. त्वम प्रयत्नेन कृषी कार्यम करोशी. या ठिकाणी त्वमच्या ऐवजी काय लिहायचं आहे, भवान लिहायचं आहे. प्रयत्नेन कृषी कार्यम जे आहे तर ते आहे असं येईल. आणि या ठिकाणी करोशी काय आहे, आपल्या लटलकारामध्ये मध्यम पुरुषामधलं एकवचन आहे. तुम्हाला आता भवान सोबत काय करायचं आहे, लटलकारामधलंच एकवचन घ्यायचं आहे, पण प्रथम पुरुषामधलं, म्हणजे काय येईल, करोती. ठीक आहे. त्वम स्थाने भवानी योजय. त्वमच्या ऐवजी आपण काय लिहूयात, भवान लिहूयात. धनुः आहे असं आणि त्यजच्या ऐवजी काय येणार आहे, त्यजतु. ठीक आहे, लोटलकार त्यजतु. भूमातुः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः कृषी कार्यम अकरोत. आता या ठिकाणी भूमातुःच्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचं आहे, भूमी शब्द यूज करायचा आहे. भूमातुःच्या ऐवजी भूमी म्हणजे कुठली विभक्ती येणार आहे या ठिकाणी, भूम्याः. ठीक आहे, भूम्याः लिहिलं तरी पण बाकी कशामध्ये काही बदल नाही होणार आहे, कारण इथे फक्त आपण भूमातुःला भूमीच्या विभक्तीने रिप्लेस करतोय. बाकी काही चेंजेस नाही करायचे, बाकी जे आहे तर ते आहे असं इथे पुढे कंटिन्यू. प्रजाजनेही सह कृषी कार्यम करू. आता आपण बघितलं की त्यजतु किंवा त्यज, कुरु यासारखे जे शब्द असतात ते कशामध्ये येतात, लोटलकारामध्ये येतात. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, लोटलकार. अगेन तुम्हाला कसं कळणार हे लोटलकार आहे, जर तुम्ही प्रत्यय पाठ केले असतील सगळ्या क्रियापदाचे तर इथे कुठलाच प्रत्यय नाहीये, याचा अर्थ हे काय आहे, लोटलकारामध्ये आहे. अहम प्रसन्ना भविष्यामी.
ठाणे लिंग प्रयोग करायचा आहे. आता भविष्यामी हे काय आहे? फ्युचर टेन्स आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला कशामध्ये करायचंय? पास्ट टेन्स मध्ये. सो भवेचं पास्ट टेन्स तुम्हाला वापरायचं आहे. ते पण अहम म्हणजे प्रथम पुरुष उत्तम पुरुष मधलं एकवचनामधलं घ्यायचं आहे. अहम प्रसन्न आहे असं येईल आणि या ठिकाणी काय येईल? भवेयम. ठीक आहे. नेक्स्ट आहे भूमी स्त्रीरूपम धृत्वा. पूर्वकालवाच्य कुठला आहे? धृत्वा. ज्याला तुम्हाला रिप्लेस करायचं आहे अभवत सारखं म्हणजेच पास्ट टेन्स मध्ये आहे. धृत्वाचं काय येणार आहे या ठिकाणी? अधारयत. ज्याप्रमाणे अभवत आहे त्याप्रमाणे भूमीही आहे असं लिहायचं. स्त्रीरूपम आहे असं त्याच्या धृत्वाच्या ऐवजी अधारयत. तस्य पुरतः प्रकटिता अभवन पण आहे असं आणि शेवटी फक्त काय लिहायचं आहे? च. शेवटी च नाही लिहिलं तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. शेवटी च लिहिणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण त्याला पण मार्क्स आहेत. आफ्टर दॅट बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे सूचनानुसारम कृतीही कुरुत. सेम. पहिल्यांदा तर त्वांत अव्ययवालच आहे. मृगः प्रत्यहम तत्र गत्वा आपलं काय आहे? त्वांत अव्यय. अखादत. आता गत्वाचं काय होणार आहे? अखादत प्रमाणे कन्वर्जन करायचं आहे तुम्हाला. म्हणजेच काय होईल? अखादत, अगच्छत. ठीक आहे. सो या ठिकाणी काय येईल? अगच्छत येईल. सेम टेन्स, सेम लिंग, सेम वचन घ्यायचं आहे. आणि अखादत नंतर काय लिहायचंय? च लिहायचंय. जस्ट गत्वाला रिप्लेस करा आणि अखादत नंतर च लिहा. छिंदी मित्र छिंदी तावन मम बंधनम. अगेन म्हणजे माझं ते बंधन तोड असं आपण त्याला आज्ञा देतोय किंवा रिक्वेस्ट करतोय. म्हणजे हे कुठला लकार येणार आहे? लोट लकार येणार आहे. मगाशी पण आपण बघितलं स्वीकरू तू यासारख्या ठिकाणी काय येतं? लोट लकार. सो इथे पण काय येणार आहे? लोट लकार. वयम आनंदेन एकत्र निवसामह. हे काय आहे? लटलकार स्थानी. हा लटलकार आहे. लंग लकार करायचंय म्हणजेच काय? पास्ट टेन्स करायचंय. जेव्हा पण टेन्स आपण बदलतो पहिलं जे वाक्य आहे तर ते आहे असं. फक्त निवसामह या ठिकाणी काय येणार आहे? निवसाम. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्वम पादांस्तबद्धी कृत्य तिष्ठ. आता या ठिकाणी त्वमच्या ऐवजी काय वापरायचं आहे? भवान. कर्म जे आहे हा पूर्ण शब्द आहे असा आणि तिष्ठच्या ऐवजी काय येणार आहे? तिष्ठ टू लोट लकार. ठीक आहे. नेक्स्ट आहे भवानापि अपरिचित एव असेल. भवानच्या ऐवजी काय लिहायचं आहे? त्वम. अपरिचित एव आहे असं आणि आसीतच्या ऐवजी काय येणार आहे? मध्यम पुरुष एकवचनामध्ये काय येतं? असंच आसीही. ठीक आहे. लंग लकाराबद्दल बोलतोय आपण. त्वम सत्वरम पलायिष्यसे. कुठला लकार आहे? फ्युचर टेन्स आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे? भवान सत्वरम सत्वरम पलायिष्यसे आहे ना? पलायिष्यते येईल या ठिकाणी. प्रथम पुरुष एकवचनामध्ये पलायिष्यते. ठीक आहे. येस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे उपागच्छत. या ठिकाणी तुम्हाला बहुवचनामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता आपण आदि शंकराचार्य या चॅप्टरकडे आलेलो आहोत. सहचं काय होईल या ठिकाणी? सह तौ ते पठनार्थम आहे असं येईल. नो चेंजेस. गुरुम उपागच्छतच्या ऐवजी काय येईल? गुरुम उपागच्छतचं काय होतं? गच्छन होतं. उपागच्छन बहुवचनामध्ये गच्छन न येणार आहे. स्म काढायचं आहे. स्म काढायचं आहे म्हणजे या तुम्हाला सेंटेन्सला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? लंग लकारामध्ये म्हणजेच पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आचार्य शिष्यगणेन सह स्नानार्थम गच्छती स्म. गच्छती स्मला तुम्हाला गच्छती या वर्डला तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये करायचं आहे. काय येईल? अगच्छत. अगच्छत येईल. बाकी पूर्ण सेंटेन्सला अजिबात चेंज नाही करायचं. फक्त क्रियापदाला आपण चेंज करतो. मात्रे प्रतिश्रुत्य पूर्वकालवाचक. प्रतिश्रुत्य हे आपलं पूर्वकालवाचक आहे. निर्गच्छत ज्याप्रमाणे आहे. ऍक्च्युली निर्गच्छत या ठिकाणी उपसर्ग आहे. पण निर्गच्छत ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. सो या ठिकाणी काय येणार आहे? निर्गच्छत प्रमाणे प्रतिश्रुणोत. ज्याप्रमाणे निर्गच्छत आहे सेम फॉर्मॅटमध्ये. तर मात्रे प्रतिश्रुत्य सह गृहात निर्गच्छत आहे असं आणि शेवटी च लिहायचं आहे. यदा त्वम स्मरिष्यसि तदा एव त्वत्समीपम आगमिष्यामी. लकार लिहायचा आहे. गमिष्यामी म्हणजे येईन मी म्हणजेच काय आहे? फ्युचर टेन्स आहे. फ्युचर टेन्सला आपण काय म्हणतो? लृट लकार. ठीक आहे. थोडंसं तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये कन्वर्ट करून घेण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय येईल या ठिकाणी? लृट लकार. आचार्य तम प्रणनाम म्हणजेच काय आहे? या ठिकाणी प्रणनाम दिलेला आहे. तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये म्हणजे लंग लकारामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मगाशी पण आपण बघितलं या ठिकाणी गुरु उपागच्छत वगैरे याप्रमाणेच तुम्हाला